नमस्कार, वेलकम टू आरंभ ब्लॉग्स. मी प्राची तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे. या जगामध्ये ना आपल्याला कळत नाही की लोक कशी आहेत, कोण आपला यूज करतं, कोण आपल्या जवळचं आहे, कोण लांबचं आहे, कोण कसं आहे, हे आपल्याला कळत नाही इझिली. तर हा छोटासा व्लॉग तुमच्यासाठी. बघा तुम्हाला हेल्प होती का या व्लॉगमुळे. काही लोक असतात ते तुमची तारीफ करतात, तोंडावर खूप गोड गोड बोलतात तुम्हाला, आणि तुम्हाला वाटतं की हा किती चांगला माणूस आहे ना, ह्याला आपण हेल्प करूया. आणि तुम्ही त्यांनी सांगितलेली सगळी कामं करत जाता. आणि तो माणूस तुमचा आहे ना, डोअर मॅट कशी असते, येतात लोक यूज करतात आणि स्वतः पुढे जातात, तसं यूज करून घेतात. आणि दुसऱ्या टाईपची पण लोक असतात. ते कसे असतात की थोडंसं तुम्हाला कडू बोलतात. तुम्ही जर काही चुकीचं करत असाल तर तिथे तुम्हाला रागवतात. तुम्हाला वाटतं की अरे हा मला प्रत्येक ठिकाणी रोकटोक करतोय, सगळ्याच ठिकाणी मला रागवतोय, मला काहीच काम करून देत नाही आहे. पण काही वेळेस जर नीट पाहिलं तर ही लोक काही वेळेस चांगली देखील असतात, जसे की तुमचे आई वडील. सगळ्यांच्या बाबतीत नाही म्हणत आहे, ते चुकत असतील तर तुम्हाला सांगतात. तर ती ही लोक कशी असतात, मेडिसिनसारखी. थोड्या वेळ तुम्हाला कडू वाटतं, मेडिसिन पिल्यानंतर तुम्हाला वाटतं की किती कडू आहे, पण त्याच मेडिसिनने तुम्ही नीट होणार आहात की नाही. तसंच असतात ही माणसं. थोड्या वेळ तुम्हाला रागवतात, पण त्यांना नेहमी वाटत असतं की तुमचं चांगलं व्हावं. हे असतात तुमच्या जवळची लोक, ज्यांना नेहमी वाटत असतं की तुम्ही पुढे जावं, तुमचं चांगलं होते, कधी तुमचा फायदा नाही घेत. सगळ्यात मेन म्हणजे जे आगाऊ माणसं असतात ना, जे तुमच्यासमोर गोड गोड बोलतात, तुमचं यूज करून घेतात, त्यांच्यापासून तुम्हाला वाचायला हवं. आता हे तुम्हाला कसं कळणार की ही माणसं कशी आहेत, कोण माझ्या जवळचं, कोण दूरचं. कारण काही वेळेस काय होतं, जवळची माणसंसुद्धा धोका देतात आणि आपल्याला वाटतं की काही जवळचं वगैरे नसतं किंवा काही रक्ताचं नातं वगैरे नसतं. आणि काही वेळेस लांबची जी व्यक्ती असते किंवा फ्रेंड्स असतात, ते पण आपल्याला आपल्या रक्ताच्या नात्यापेक्षा जवळची वाटतात की तेवढी हेल्प करतात. तर आपल्याला हे कधी कळतं, जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते. जेव्हा वाईट वेळ येते ना, तेव्हा तीच लोक तुमच्यासोबत असतात, जी त्यांना वाटतं की चांगलं व्हावं, हा पुढे जावा. आजची परिस्थिती चांगली नाही आहे, थोडी हेल्प केली, थोडी मदत केली किंवा सपोर्ट केला तर ह्याचं सगळं व्यवस्थित होईल. हा चांगला माणूस आहे आणि ह्याने नेहमी व्यवस्थित राहावं. तर अशीच लोक तुमच्या जेव्हा वाईट परिस्थिती असते तेव्हा जवळ असतात. वाईट परिस्थिती पण चांगलं शिकून जाते. नेहमी आपण म्हणतो सुखाचे दिवस यावेत, मी सुखी असावं. वाईट दिवससुद्धा यासाठी चांगले असतात की तुम्हाला ते चांगल्या लोकांना भेटवतात. जर नेहमी सुखाचे दिवस तुमच्याकडे असते, तुम्हाला कळलं असतं का तुमच्या जवळचे पण तुमचे किती वाईट विचार करतात. तर हे जे दुःखाचे दिवस आहेत ना, हे तुम्हाला दाखवून देतात की कोण तुमच्या जवळचं आहे, कोण चांगलं आहे, कुणासोबत कंटिन्यू तुम्हाला पुढे जायचं आहे. एकदा ठोकर लागते ना लाईफमध्ये, तेव्हा कळतं की रस्त्यात पुढे कसं चालायचं आहे, कुठे सावधगिरी बाळगायची आहे. कधीही लक्षात ठेवा, कुणालाही तुमचा फायदा घेऊन देऊ नका. जर कोण गोड बोलत असेल तर ते पाहत जा की हा मला गोड का बोलत आहे, याचा त्याचा काय फायदा आहे. असे क्वेश्चन जर तुम्ही स्वतःला विचारले ना, तर तुम्हाला सगळे आन्सर मिळून जातात. आणि हां, तुम्ही कसे आहात हे तुम्हाला दुसऱ्यांनी सांगायची काही गरज आहे. तुम्हाला माहीत आहे तुम्ही कसे आहात. जर तुम्ही हॅपी असताना एखादी गोष्ट करून, तर ती गोष्ट तुम्ही करा. त्याच्यासाठी दुसऱ्याकडनं सर्टिफिकेट नका घेऊ की हां तो येईल, तो माझी तारीफ करेल, मग मी हॅपी. तुम्ही जर एखादी गोष्ट करत आहात, सपोज की तुम्हाला एखादा हेअरकट करायचा आहे, तर तुम्हाला आवडलं ना, तुम्ही करून टाका. समोरच्याची वाट नका बघू की तो येईल, तो चांगला म्हणेल, कदाचित तो वाईट देखील म्हणेल, पण काय फरक पडतो. तो तुम्हाला आवडला हेअरकट आहे, तुम्ही खुश आहात, तर नेहमी स्वतःची लाईफ कशी आनंदात जगता येईल, तुम्हाला तुमचे गोल कसे साध्य करता येईल, याच्याकडे लक्ष द्या. लोक काय म्हणतात, लोक माझ्याबद्दल कसा विचार करतात, याचा विचार करू नका. लोक कधीही तुमच्यापासून खुश होणार नाही आहेत. कधी असं म्हणणार नाही वा वा ह्याने माझी हेल्प केली, ह्याचं नेहमी चांगलं, कधी नाही म्हणत. तुम्ही एखादं चांगलं काम केलं ना, तरी वाईट म्हणणार. वाईट काम केलं तसं पण वाईट म्हणतात. तर तुम्ही चांगलं आणि वाईट काम नका करू. तुम्हाला जे योग्य वाटतं ते काम करा. ज्याच्याने तुम्ही खुश होणार आहात ते काम करा. तुम्ही तुमची लाईफ जगा. बघा, खूप आनंदात जगतात. लोकांचा विचार करायची गरज नाही. म्हणजे म्हणतात ना, 4 लोक, ते आजपर्यंत मला पण नाही सापडले ती कोणती जी 4 लोक आहेत जे माझ्या मागे बोलतात. आणि त्यांच्या 4 लोकांच्या असण्याने माझ्या लाईफमध्ये आजपर्यंत तरी काही फरक पडलेला नाही आहे. त्यांच्या ओपिनियननी हां, फरक तर मला पडलेला त्या गोष्टीने आहे, जर मी सॅड झाले तर ह्या 4 लोकांचा विचार करायची गरज नाही ना. ते कधी मला काही प्रॉब्लेम आले ते जवळ आलेले नाही आहेत, आणि काही मी कोणत्या मुसीबतमध्ये असेल, सॅड असेल तरी जवळ आलेले नाही आहेत.
त्या 4 लोकांचा विचार करायची गरज काय. आणि जे माझे प्रॉब्लेम्समध्ये मी कधी कोणत्या प्रॉब्लेममध्ये होते त्यावेळेस जे आले ते नेहमी माझ्यासोबत असतील, त्यांच्यासोबत मी नेहमीच नीट राहील. तर असं आपल्याला वागायचं आहे. आपण फक्त आपला विचार करायचा, आपल्या हॅपीनेसचा विचार करायचा. आपली फॅमिली त्यात कशी लोक आहेत, चांगली लोक आहेत, त्यांना धरून चालायचं. लोकांचा विचार करायचा नाही. खुश राहतात, नेहमी पुढे जात राहतात. कसा वाटला आजचा हा व्लॉग नक्की कळवा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.